थोबाडं पडून टाकले पाहिजे पुरींची. आपल्या मुलीच्या हातात 5-7 हजाराचा मोबाईल आहे, आपल्या मुलीच्या पर्समध्ये 500च्या नोटा आहेत, आपल्या मुलीच्या पर्समध्ये ब्युटी पार्लरचं सगळं सामान आहे, मेकअपचा खर्च आहे. आपली मुलगीचा एसटीचा पास पंच नाही, आपल्या मुलीच्या मोबाईलमध्ये हजार रुपये बॅलन्स आहे. आपली मुलगी रविवारी शाळेत जाते. हे कुठं इठ्याच्या घाटात क्लास भरायचा काही धबधब्या खाय लबाड बोलायचं नाही. सांगा बरं महिला मंडळ आता हा विनोद आहे नाही, हे आपण कंट्रोल केलं पाहिजे. आपण, हे लोकांनी सांगण्याची गरज नाही, हे कोणी केलं पाहिजे? आपण. चालली माझी चोरी झाली आणि मग हा बाबा बुधवारी आला, लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, घोडकरी 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 मन मोहन मन मोहन 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 घोडकरी मन मोहन, लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, घोडकरी 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 मन मोहन मन मोहन 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 घोडकरी मन मोहन. आता इथं लहान पोरं कोणते बरं का, नीट ऐका. 6 पोरं 6 पोरी याच्यात 6 पोरं कोणते? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. 6 पोरी आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनष्णा, तितिक्षा. 6 12 जणांचं भांडण याच्यात चालू आहे. आणि आज सगळी जगातली भांडणं आतून चालली आहेत का बाहेरून? आतूनच चालले. सगळी भांडणं कुठून आहेत? आतून. 2 जाव आहे घरात, एकीचं पोर दूध पिऊन बसलंय, फक्त दुसरीनं तिच्या पोराला दूध तापावलंय आणि वतलं बशीत. ही तिचं ओढून आणती, थोडं पे थोडं पे. तो म्हणला मी पे थोडं. याचा अर्थ काय झालाय? तिला आतून स्फूर्ती झाली, तिचं पेतय तर माझ्याला का नाही भांडण. अशी किती पोर आहेत याच्यात? 6 पोरं 6 पुरी. आणि ते याच्यात खोड्या करतात. जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला. जाऊ दे गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा. घुमेना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा बाई डावा उडतो डोळा डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा. घुमेना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा पायी डावा उडतो डोळा डोळा पायी डावा. रमती कुंजवनी माला असावा कुठे नंदलाला. नंदलाला असावा कुठे नंदलाला. कुणी जाना मुकुंदाला जीव हा वेळा पिसा झाला. हरिका शोध कुणी लावा उडतो डोळा डोळा पायी डावा उडतो डोळा डोळा पायी डावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा. घुमेना गोकुळात पावा उडतो डोळा डोळा पायी डावा उडतो डोळा डोळा पायी डावा. आता इथं काही माणसं म्हणतील डावा उडतो डोळा बाई डावा ही गवळण बाजारी आहे. काकडा पाटे का डावा डोळा लवे उजवीस परत असे भाव पुराव्याची नाही आहे. पुरावा जागेवर घ्यायचा.
आणि मग त्या गवळणीला जायची भीती वाटायला लागली. मग त्या गवळणीला खोड्या केल्या. खोड्या करता 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 मग पोराचे मोबाईल घेऊन टाका बापा आता घरी गेलो. काय करीत नाही कार्ट. ते म्हणलं निघून जाईल, फक्त कपडे पिशवी घालायचे. पण ते जात नाही, गेलं तरी आल्याशिवाय राहत नाही. त्यांना कोण खातं बाहेर. लाड करतो आपण, लाड. आणि यांचे नेमके काय जास्त झाले, लाड. मग आता सध्या एक पेपरला बातमी येते पहा. सध्या पेपरला बातमी चांगली फुल येते. कोणती जाणकार माणसं आहे का पेपर बिपर कॅमेरे फिमेरेवाली बातम्या बितम्या टाकणारी. अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवले. बातमी परत नीट ऐका, शिकलेल्यांच्या बायका आहे तुम्ही. अल्पवयीन मुलीला फसलवून पळवले. हे म्हणणं कोणाचे, पेपरवाल्याचं. कोणाला पळवलं, पोरीला. कोणी, मुलाने. बरोबर आहे. त्याच्या शेजारी बातमी आहे, त्याने लग्नाचे आमिष दाखवून फसवले. कोणी, मुलाने. करेक्ट. कोणाला, मुलीला. कशाचं आमिष दाखवलं. मग आता ती 15 वर्षाची टोनगी आहे, तिला कळत नाही का. तुम्ही सगळा दोष कोणाला देता, मुलाला. शिक्षा कोणाला देता, मुलाला. त्रास कोणाला करता, मुलीला. मग त्या पोरीला लाज नको का. का ती टोनगी 15 वर्ष तिला समजत नाही का, समजत नाही का तिला. आणि तीच मूर्खासारखी सांगती का त्याने माझ्यावर 3 वेळा अत्याचार केला आणि मी लग्नाची मागणी केली तर तुम्हाला नाही म्हणा. मर्यादा हा विषय जवळजवळ संपला. बरं, मुली इतक्या मूर्ख झाल्या त्या 2-4 वर्षात. पुरी हुशार पोरांनो प्रेमच करीन. MBBS, MD, MTech, B.Pharm अशा पोरं प्रेमच करीत नाही. पोरगी एकदम भंगरी पोरग पाहणार. भंगरी. त्याच्या बगलात गोचिड्या, 1 साईड भांग, अंडरपॅन्टला वाण. ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे. क्वालिटी राहिली नाही मला. प्रेमाला सुद्धा क्वालिटी पाहिजे. आणि क्वालिटीवर प्रेम केलं ना ते फेल जात नाही. फेल कसं जाईल. मुलगा MBBS आहे, मुलगी MD आहे. जाऊ द्या, दोघांचा घटस्फोट झाला तरी पोटाचा प्रश्न सोडून. क्वालिटी आहे ना त्याला. आता ट्रॅक्टर ड्रायव्हर काय करते प्रेम. अहो, नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली हो मागच्या आठवड्यात. असं नाही. क्वालिटी पाहिजे त्याला. क्वालिटी पाहिजे, दर्जा. आणि दर्जा जर असेल तर त्याला आहे. गवळण पाण्याला चालली, डोक्यावर हंडा. हा बाह्यरंग झाला. पण आता अंतरंग पाहायचा आहे. अंतरंग आत पाहायचा आहे. गवळण कोण आहे, गवळण कोण आहे, ती कुठं पाण्याला चालली. ही आता बाह्य भागात नाही पाहिजे, अंतर्भागात. आणि आता अंतर्भागात ऐका गवळण कोण आहे. लहान आले पोरं सरळ बसा पटकान. बेटे बेटे सावधान. हा, हे खाल्ला कोपरान हे 2-4 जण सावध. तू इंग्लिश मिडियमला आहे. हा, लगेच लक्ष देतो. हा इंग्लिश मिडियमला आहे. हा मराठी मिडियमला आहे. हा, लगेच लक्ष देतो. मराठी तेव्हा तो सीमेला आहे मागचा. हा, लगेच. मी काही सांगणार, कोणाचंही भविष्य सांगणार. तेव्हा मामाला एकच मुलगी आहे ना. काही विचारा आपल्याला. तेव्हा तो 7वीला आहे, तू 6वीला. त्या काही विचारा आपल्याला. हे बाई 5वीला आहे. हा, लगेच काही सांगणार आपण. काय इथं 2-4 दिवशी येणार आहे, एका मिनिटात सांगणार. विनोदाचा भाग सोडा. अंतरंग पाहायचा. लहान आले पोरं सरळ बसा पटकान. आणि आता आपल्याला सापडायची गवळण कोण. गवळण आता सापडायची बरं का, बाहेर नाही. महिला मंडळ, गोकुळातल्या गवळणी स्त्रिया होत्या काय, नाही. कशा होत्या ऐका. आता ऐका. नदीच्या कडेला वैतागेल साधू. साधू होते वैतागेल. आणि आता जवळजवळ 60% साधू वैतागेलच. साधू नदीच्या कडेला बसले होते तर नदीच्या कडेनं प्रभू रामचंद्र आले. आता प्रभू रामचंद्र साधू बाह्य रंगाचे असल्यामुळं त्यांना तो राम दिसेल का, म्हणजे पोरगा दिसेल का देव. पोरगा दिसेल. कोणाला, साधूंना. कारण साधूच कोणत्या रंगात आहे, बाह्य रंगात. त्यांना ते पोरगा दिसलं. तो होते ते कोण, प्रभू रामचंद्र. त्यांचा पाय एका दगडाला लागला. दगडातून बाई तयार झाली. ती होती गौतम ऋषीची आयल्या. तिला होता शाप. तिला लागणार होता रामाचा पाय. त्याच्यामुळे तिचा होणार होता उद्धार. भाग्य उदयाला आलं. दगडाला पाय लागला. दगडातून आयल्या निघली. तिचा बिचारीचा उद्धार झाला.
पण या पठ्ठ्यांना तो दिसला राम नाही पोरगा. ते म्हणले काय भारी पोरग आहे, दगडाला पाय लावलं का बाई करतय. आता यांना नव्हत्या बायका, ही डोक्यातून जाईल मंडळी. यांनी दगड गोळा केले. म्हणजे ज्याला दांडगी बायको पाहिजे त्यानं गोठाड घेतलं, ज्याला उगच अशी पाहिजे त्यानं चिपाड घेतलं, आणि ज्याच्या त्याच्या मापाची दगड घेऊन रामाकडे निघली. लक्ष्मणाचं लक्ष नावच लक्ष्मण होतं. ज्याचं सगळ्यांकडे बारीक लक्ष त्याचं नाव लक्ष्मण. लक्ष्मण म्हणला मा भाऊवान वसाला आला तरी हे दगडच घेऊन आले, म्हणजे यांचा कार्यक्रम करायला हरकत नाही. यांनी लावला धनुष्याला बाण लक्ष्मणाने. राम म्हणले बाण खाली कर, त्याला येऊन दे जवळ, त्यांचा रोग तुला कळणार नाही. मला कळतंय ना, अंतरीचे धावे येऊ दे. आले आणि रामचंद्रांजवळ गेले. रामचंद्रांची म्हणले बोला. हे म्हणले म्हणणं नाही काय आपलं, फक्त दगडाला पाय लावा. म्हणले का, आम्हाला एकाला नाही बायको, आणि तुम्ही जर पाय लावला तर ती होईल स्त्री, आम्हाला मिळेल बायको. आम्ही टाकून देणार नाही, घटस्फोट घेणार नाही, काही करणार नाही, फक्त दगडाला पाय लावा. रामचंद्रजी म्हणले तुम्हाला दगडाला पाय लावून बायको मिळणार नाही, तुम्हाला बायको व्हावा लागल. यांची तर अक्कलच बंद झाली. दगड फेकून देता येईन आणि काहीच करू नये. म्हणले का, मी राम अवतार संपेल, कृष्ण अवतार होईल, मी गोकुळामध्ये बुधवारी येईल, राजा नंदाच्या घरी येईल, वसुदेव देवकीच्या पोटी येईल, तेव्हा तुम्ही गवळणी व्हा. त्याला तुकोबरायाने प्रमाण जोडलं. श्रुती म्हणती नेती नेती. हे जे मंत्र आहेत, मंत्र श्रीराम जय राम जय जय राम, या श्रुती झाल्या गवळणी. आणि अशी गवळण पाण्याला चालली. तिच्या डोक्यावर होता हंडा, याचा अर्थ तिच्या डोक्यावर होतं मागच्या जन्मीचं कर्म. हंड्याचा अर्थ असं नाही घ्यायचं बरं का, नाही तर तुम्ही गवळणीचा अर्थ असं लावला बरं का. गवळण चालली, डोक्यावर हंडा, कृष्णबाईला हा बाह्य रंग आहे. आणि त्या गवळणीला तुकाराम महाराज म्हणले बाई तू उभी का राहिली ग. तर ती गवळण तुकाराम महाराजांना जे उत्तर देते ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आता कैसी जाऊ घरा, 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 आता कैसी जाऊ घरा. मोहे बरा लौकिक, मोहे बरा लौकिक, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. गवळण उभी राहिल्यावर त्या गवळणीला तुकाराम महाराज म्हणले अगं बाई तू उभी का राहिली. ती गवळण म्हणते खरं सांगू का, मी बराच वेळ उभी राहिल्यामुळं लोकांनी मला आता पाहिलंय आणि लोक मला आता नाव ठेवल्याशिवाय जाणार नाही. मग मी आता घरी कशी जाऊ. याचा अर्थ नीट आहे का बरं का. आता कैसी जाऊ घरा या शब्दाचा अर्थ आपलं घर नाही, फ्लॅट नाही, रो हाऊस नाही, 2 BHK नाही, 1 BHK नाही, कोणतं घर. पुनरपी जननम पुनरपी मरणम. आता मला जन्म मरताचं घरच राहिलं नाही. का 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 आता कैसी जाऊ, बोला जा, आता कैसी जाऊ. आता इथं लय मेक आली बरं का, जाणकार माणसांसाठी बरं का हे, म्हणजे जे परमार्थातले तज्ञ. मी आता घरा कशी जाऊ. घरा कोणत्या. अहो आता मला जन्मही राहिला नाही, मरण मला काही राहिलंच नाही ना. आता मीच मी राहिले नाही तर मरण राहायचं काही. वा वा वा, अखंड शरीर माझं भजन करायला लागलं, मला मरण राहिलं नाही. मला म्हणलं 3 गोष्टी जपून वापरत जा. 1 पाणी जपून वापरावं, 2 वीज जपून वापरावी, आणि 3 वाणी जपून वापरावी. 3 गोष्टी जपून वापराव्या. शक्यतो 3री गोष्ट तर अंडरलाईन करून घ्यावा. वाणी जपून वापरावी. वयामानाने वाणी वापरावी. समोरच्या माणसाचं वय पाहावं मग वाणी वापरावी. त्याचा अधिकार पाहा
मग वाणी वापरावी. असं वाणी वापरू नये, बोगस वाणी वापरू नये. एकच वाणीतला शब्द होता, एकच. आंधळ्याची पोरं आंधळी, महाभारतच उलट झालं. वाणी काय साधी आहे का? एकच शब्द होता फक्त, आंधळ्याची पोरं आंधळी, महाभारत घडलं. आणि एकच वाक्य होतं वाणीतलं. लक्ष्मण भाऊजी, ज्या अर्थी तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही, त्या अर्थी तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. रामायण उलट फिरलं. आता आपले लोक मूर्फट्या पोथ्यावाची, ते आमची महाराज मंडळी म्हणते बा वाल्यानं 7 रांजण बामणं मारले म्हणले. एवढी बामणं सापडली कुठं होती वाल्याला? इथं 2-4 गावा मिळून एक बामण आहे, आणि त्याला ही बामणं सापडली कुठं होती? बरं सापडली तर सापडली, बामणं डोंगराला गेलती का आला? त्यांना गावातलंच खापानं. अशा उरफाट्या पोथ्या वाचित ती लोक, कुठून वाचित हे काय कळानं. वाल्यानं 7 रांजण माणसं मारली ही कथा पाठ करताना अशी करा. काकड्यातलं प्रमाण घ्या. चंद्र अमृत सुका सेवे, चंद्र अमृत सुखे सेविले असता तर विधर बेले बाय हेळा सागर तरवे परित्या साधूची भेटी न होईल गा. चंद्र अमृत सुखे सेविले असता तर विधर बेले बाय हेळा सागर तरवे परित्या साधूची भेटी न होईल गा. कीर्तनकार जसं कीर्तन संपल्यावर पैशावर हात मारतो ना, तसं कीर्तनकाराने रोज हरिपाठ काकडे हात मारला पाहिजे. त्यानं किती गडबडीत असलं तर खिशात मालिका ठेवली पाहिजे, पण उचकून एकदा रोज नजर टाकलीच पाहिजे. मी तुम्हाला फिट करून देतो. वाल्याने बामणं मारली कोणती? चंद्रामृत सुका बोल जा, आस्ता दाता रवी दरवे, पण साधू भेटणार नाही. मग द्या उत्तर मला. नारदाला वाल्या भेटाय गेला का वाल्या नारदाला आला? नारद वाल्याला भेटायला गेला. मग वाल्या जर 7 रांजण बामणं मारित होता तर वाल्या त्याला भेटायला गेला कसा? नारद भेटायला गेला कसा? उत्तर सांगतो तुम्हाला. फक्त वाल्याच्या आयुष्यात एक चूक होती, त्याला संगत वाईटाची होती, नाही तर तो ऋषीच होता. केले रामायण उरफाट्या पोथ्या वाचायचा. आमची रामायण सांगणारी मंडळी काय म्हणते बा, सीता रावणानं कवळी मारून उचलली. बरं उचलली तर त्यालाही उत्तर देतो लगेच. महिला मंडळ, हे धनुष्य जो उचलेल त्याला माझी सीता माळ घालेल. हे वाक्य कोणाचं आहे? जनकाचं. म्हणजे जनक राजा मुलीचं लग्न करायला निघाला, पण कोणालाही पोरगी द्यायची काय? म्हणजे बावळट पण आहे का? कोणाला नाही. ज्याच्यात घमेंड आहे त्यानं धनुष्य उचलायचं आणि पोरगी द्यायची. भंगाराला पोरगी द्यायला येडा का मी? जनक होता तो, उचलायचा धनुष्य पोरगी न्यायची. धनुष्य पाहिलं निमे नवर देव म्हणले नवरी नको भो, धनुष्य नको. म्हणजे आम मरण घेण्यापेक्षा लांबून राहिलेलं काय वाईट? निम्याने धनुष्य पाहिलं म्हणले नको आम्हाला, सीताच नको. एक जण म्हणलं काय आला मरायलाच घ्या, आपली घरची रानकी व्हायची, आपणही उलथायचं. सगळे आले आणि सीता धनुष्य पाहिल्यावर निघून गेले. का? आपली कॅपॅसिटी नाही. या पठ्ठ्याला आमंत्रणच नव्हतं. रावणाला आला असतो, मग त्याला काय बोलवायला लागत? आला, ऐका बर का. आणि आल्याबरोबर तो म्हटला जनकाला, का रे एवढं धनुष्य उचलायला तू मला आमंत्रण का दिलं नाही? का? अहंकार आहे. का? अहंकार आहे. जनकानं ओळखलं हे कामातून गेलेलं गिऱ्हाईक आहे, याची कशी जिरवायची. तर जनकानं त्याला एकच वाक्य सांगितलं रावणाला, एवढं किरकोळ धनुष्य तुम्हाला उचलायला बोलवणं म्हणजे तुमच्या ताकदीचा अपमान आहे. बिघडला ना रावण, फुगून दिल्यावर त्याला काय ते मांड्यात वाजवायचं नसतं, मिटलं. म्हणून 2 गोष्टी नीट ऐका. आईबापापेक्षा कधी मोठं होऊ नका आणि गुरुपेक्षा कधी मोठं होऊ नका. कधी मोठं होऊ नका, कधीच मोठं होणं. महिला म्हणतात तुम्हाला जर कधी कोणी विचारलं सासू सासरे तुमच्यात आहेत का, तर तुम्ही त्यांना असं सांगा, मी त्यांच्यात आहे, घर त्यांचं आहे, जमीन त्यांची आहे, जो खिलारी माझा ताब्यात आहे तोही त्यांचाच आहे. फक्त त्या म्या खिलाऱ्याला यसंत असल्यामुळं तो दुसरं कोणचं ऐकत नाही, त्याला मीच आकडू शकते. सर्व लोकांनी कधी देणार. तुम्हाला जर कोणी विचारलं आई वडील तुमच्यात येतात, तर तुम्ही त्यांना असं सांगायचं, मी त्यांच्यात आहे. आईबापापेक्षा कधी मोठं व्हायचं नाही आणि गुरुपेक्षा कधी मोठं व्हायचं नाही. आणि या दोघांपेक्षा मोठा झालेला कधी यशस्वी झाला नाही. काही लोक पाकवाची यायला लागलं ते म्हणते आमच्या गुरुलाच बोल कमी येत होते. काय बोलत
काय माणसं म्हणते आपला गुरु आपल्या पुढे घात नाही म्हणजे काय डोक्याला ताण करीन तो गुरु मी. काही लोक म्हणतात आपण चाल काढली ना आपल्या गुरुला धरता नाही आली. चाल धरायची नसती, चाल धरायची नसती, चाल म्हणायची असती. आता काय सांगा, पण ती अहंकाराची भाषा. आपण चाल धरली तर आपल्या गुरुला धरता नाही, धराधरी करायची का? गुरुही धरितोय. असं नाही करायचं. हा, रावणाला झालता अहंकार. रावण आला, सीतेला वाटलं आता आपल्याला हा पठ्ठ्या जिंकणार. तिने दिली आरुळी. कोणाला माहिती का महिला मंडळ? हे खंडोबा, भैरोबा, बिरोबा हे देव आहे ना, हे नंगाड देव. याला सांगितलं धनुष्य बसा. मी तुम्हाला प्रश्न विचारणार बरं का शेवटी. ते धनुष्य रावणाच्या अंगावर पडलं. रावणाच्या 2-4 भरगाड्या मोडल्या. ते काय मेलं बिलं नाही रावण, पण ते कणायचं रावण. आता रावणाच्या अंगावरचं धनुष्य उचलत नाही तर रावण वाचत नाही. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला लागली 200 माणसं. एवढं धनुष्य जड ते 200 माणसांनी उचललं. आणि तेच धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती. मग ती सीता रावणानं उचलली कशी? वाचा पोथे येळभर, परत ऐका नीट. रावणाच्या अंगावर पडलेलं धनुष्य उचलायला 200 माणसं लागली. ते धनुष्य सीता अंगणात घेऊन घोडा घोडा खेळत होती. म्हणजे सहज उचलीत होती, खेळत होती. तर ती सीता रावणानं उचलली कशी? आणि आमची महाराज मंडळी म्हणती कंबर बांधलं का, दाढी वाढून आला, झुपडी पडू उभा राहिला, सीता बाहेर आलं, त्यानं कवळी मारली, बराळू नको काही नाही. त्याची उत्तर ऐका आता. रावण आहे अहंकार, रावण आहे अहंकार, सीता आहे माया. माया आणि अहंकार एकत्र येणारच. यांना फक्त हनुमंतासारखा भक्त तयार झाला तरच सोडू शकतो. सीता कोणी सोडवली? हनुमंत. हनुमान कोण? भक्त. रावण कोण? अहंकार. सीता कोण? माया. तुम्हाला मला गुतवलं कोणी? मायेनं. तुम्ही मी कशात गुतलोय? मायेत. आपल्याला काय झालाय? अहंकार. म्हणजे रावणही याच्यातच आहे, सीताही याच्यातच आहे. दोघातून सुटायचं असेल तर आपल्याला हनुमान व्हावं लागेल. आणि हनुमान व्हायचं जर असेल तर चोरी व्हावं लागेल. चोरी कशाची झाली? हरिणे माझे हरिले चित्त, 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 हरिणे माझे हरिले चित्त. भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले, भारवित विसरले. आता कैसी जाऊ घरा, 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 आता कैसी जाऊ घरा. आता जाणकार माणसं सांगा बरं, तुम्ही अख्खा काला आता अंतरंगात ऐकू राहिले का बाह्य रंगात? आज त्याला मजा आहे अंतरंगात. मी नेहमी समोरची माणसं पाहून कीर्तन करणार. तुम्ही विद्वान भेटले, तुम्हाला विद्वान माल. आता तुमच्या पुढे मी बाईन बाबाची गोष्ट सांगून इज्जत घालवण्यात काही मजा आहे का? तुम्ही परमार्थातले तज्ज्ञ आहेत, मग तुम्हाला तसाच माल सोडला पाहिजे. उगाच आपलं छाछू बाई बाबाची गोष्ट सांगितली होती. काय झालंय महाराज, आचरण झालंय ढिल्ल आणि बापका झालाय. आणि तो लई दिवस चालत नाही. ते नाही चालत. ते ठराविक नव्या नवरीची मेकअप काय काय म्हणते कधी काय. रविवारी लग्न झालं, सोमवारी खंडोबा झाला, मंगळवारी नवरी गेली, गुरुवारी आली. ज्याचं लग्न झालं तर ते शिव स्टँडवरच उभं होतं. आता नवरी येणार, नवरी येणार. उतारली ती नवरी. हे 5 मिनिटं तिच्याकच पाहत होतं. हीच होती का सोमवारी? नवीन कुठं चालतं का महाराज? नवीन 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 तर तसं नाहीये ते.
तीळभर जरी अहंकार झाला ज्ञानाचा तरी नाश आहे, चोरी झाली. आणि इथं चित्त शब्द आलाय बरं का गवळणीत. हरिणे माझे हरिणे चित्त. चित्त शब्द कसा आला महाराज मंडळी? अध्याय नंबर 15 ओवी नंबर 497. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणाला 4 कप्पे आहेत: मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. आणि अहंकार माझं चित्त चोरीला गेलं याचा अर्थ असा, योनी गोपाळ माझ्या चित्तात कोण बसला? कृष्ण. आता मला घरी जायची काय भीती राहिली? आता कैसी जाऊ घरा? काय माझी झाली चोरी. हरिणे माझे हरिणे चित्त. काय चोरीला गेलं? अहो एखाद्या वेळेस पोरगी सांगते का ना, एखादी पोरगी बापाला, हे बा पप्पा मला मुलगा बिलगा पाहिजे, भानगडीत पडू नका, तुम्ही हातानं तुमची इज्जत घालू नका, आमचं 9वीला ठरलंय त्या पद्धतीनं होणार. त्यानं माझं लहान आले पोरं, त्यानं माझं काय चोरलं? बास फिट बसली. एवढं पण म्हणते चित्त चोरलंय मला. चित्त चोरलंय. आता मी राहणार नाही. चित्त चोरीले नंदाच्या हो, चित्त चोरीला गेलं माझं. हरिणे माझे हरिले चित्त. गवळण पा किती दिसायला सोपी आहे, हात पाठ आहे सगळ्यांच्या गवळण, पण मेखा किती भारी. आता इथं हरिणे ह्या शब्दाचा अर्थ असा आहे, हरण करणारा, चित्त चोरणारा आणि हरण करणारा. तेने वेदियेले मन. त्यानं चोरलं, हरण करणारा. एखाद्या वेळेस पोरगा सुद्धा टेन्शन मध्ये बापाला म्हणतो ना, हे बघ तो पोरगा सुद्धा बापाला कधी कधी म्हणतो, एखादा पोऱ्या ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. लहान पोरं सरळ बसा पटकान, बैठे सावधान. आणि पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं आपल्या घरात. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते रे? जोरात बोला मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. बरं मम्मी बोलायला लागले तिला का व्याकरण आहे का? बाई भांडायला लागले होती का कान आहे का, मात्रा आहे का, उकार आहे का, उद्गार वाले काय सांभाळू मी, काय सांभाळू? तुमची आई सांभाळू का, तुमचा बाप सांभाळू का, शेळ्या सांभाळू का, बकरं सांभाळू का? तुम्हाला काहीच सांभाळू नको, तुझं तोंड सांभाळ. माझी चोरी झाली, काय सांभाळू नको. लहानाले पोरं पटकन उत्तर द्या. आपला पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतो? बास. कोणाला घाबरतो रे पप्पा? मम्मीला. आता शिव भक्ताचा पोर आहे. पप्पा मम्मी पुढे काही बोलत नाही. महाराज हे इंदुरीकर भक्त आहे, खोटं बोलू शकत नाही. लहानाले पोरं तुम्ही इंदुरीकर भक्त आहे की नाही? खोटं बोलायचं? बोला पटकन. ह्या वर्षाचा काढलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा. करेक्ट. त्याच्यापेक्षा अगोदरचा मागच्या महिन्यातला दबंग 3. जोरात बोला दबंग 3. या 2-4 महिन्यात गाजलेला 1-2 वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट. जोरात सांगा कोणता? जोरा आवाज कमी येतोय. सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं झिंगाट. करेक्ट. या 2-4 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं बाई सुन तुझं माझ्यावर. मला आमदार झाल्यासारखं देश विकासाच्या दिशेने आहे. पुढचा प्रश्न पूर्ण एकदम जोरात. घाबरायचं? आवाज कमी येतोय. घाबरायचं? 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? मग त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. पुढचा प्रश्न पूर्ण एकदम जोरात. घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, बरोबर आहे? मग आई मूर्ख आहे का पोरगी? करेक्ट. मग आपल्या घरात 2च माणसं मूर्ख आहेत, आई आणि
आय आय हा 4 गुरुवारचा प्रसाद आहे. हसत जा, थोड्या दिवस राहायचंय. हसणाऱ्या माणसाला अटॅक हसलं पाहिजे. राहायचं तरी किती दिवस. बरं चिंताही करून काय करायचं. आपण काय करतो महाराज, एकाला नाव ठेवतो. आपण मुलाबाळांना नाव ठेवतो. पण महिला मंडळ पुरुष मंडळीला थोडा राग येईल. इंद्रिकरचं कीर्तन आहे. इंद्रिकर मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. आता जाऊ दे, आता थोडा राग येईल, पण आपलं बोलणं कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरं. थोडं कानाला वाईट आहे. महिला मंडळ आपण काय झालो, तुम्ही आणि मी. आता मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. मी फक्त उभा तुम्ही बसले. आपण एकच आहे. मी तुमच्या मुलासारखा आहे. आपण गाडी घेतली, बंगले बांधले, पण आपण यांना चांगलं बनवू शकलो नाही. त्याच्यात आपला पराजय झाला. आपण नापास आहेत. काय म्हणणं आहे तुमचं. तुम्ही आणि मी मुलं बाळं बनवण्यामध्ये नापास आहेत. आता आपले आई वडील गरीब होते, त्यांना पोटभर अन्न नव्हतं, अंगाला कपडे नव्हते, पण ते आपल्याला बनवण्यात यशस्वी ठरले. यशस्वी ठरले. त्यांनी जर आपल्याला तेव्हा शिस्त लावली नसती ना, तर आज आपण चोराच्या टोळीत असतो. काय म्हणणं आहे तुमचं. त्यांनी आपल्याला योग्य वेळेने केलेली शिक्षा आज आपल्या. त्यांनी जर शाळेत गेला नाही तर संध्याकाळी जेवण नाही, फटकून मोकळा. एखादं पोरग जर शाळेत गेलं नाही, बापाला जर जेवताना कळलं संध्याकाळी, बापच मुळात सगळे जवळ घेतल्याशिवाय जेवाय बसत नव्हता. आणि मग जेवताना एकमेकाच्या खोडी पोरं सांगायची. पण जो शाळेत गेला नाही ना, त्याला त्या दिवशी जेवण नाही. 9वार साडीतली आई होती महाराज. 9वार साडीतली आई होती, गरीब होती, पण गुरुजीला भाऊ म्हणायची आणि सांगायची मेला तरी चालेल. हा ना, ते डॉक्टर, आज ते लोक डॉक्टर आहेत, ते वकील आहेत, इंजिनियर आहेत, यांना काहीच कमी नाही. हे डॉक्टर बिक्टर नाही म्हणा, हे पागलच होणार. यांना वातावरण नाही म्हणा. आपल्या वेळेस असं होतं काय, बाप जर गुरुजीला भेटला तर म्हणायचा मेला तरी चालेल. हा ना, काय होतं आता या टोणग्यांना का शिक्षणाला. आपल्याला होतं काय, 7वीपर्यंत पाटी, तिला साठा नाही, नुसतं खापार होतं आपल्या शाळेत. खापार त्याला बी घरचे खापराची फुडी तो म्हणून पत्र्याची घ्यायची. बरं, पत्र्याची पाटी अशी नमुनी होती, थुका लावला तरच वाटायची. शाळा जर सुटली पोरं पळायला लागले तर दोन्ही हात गुतील, एक चड्डीला आणि एक दप्तराला. बरं, दप्तराची पिशी म्हणजे काय, खताची गोण, तिच्यात काय दप्तर होतं का, कवठ बोरंचीचा. पण आपल्या घरात श्रीमंती होती. महिला मंडळ आपण टीव्ही घेतले, फ्रीज घेतलो. एक वाक्य तुम्हाला सांगतो, महिला मंडळ थोडं वाईट वाटेल. ह्या पोरांना तुम्ही मोबाईल पासून बाजूला ठेवा, बाजूला ठेवा. रडू द्या, थोडा रडला तर रडू द्या. आपल्याला वाटतं तो मोबाईलवर खेळतोय, खेळू द्या. तुम्हाला तो लाड वाटतो, लाड एकुलता एकच आहे बा, आपल्याला तरी कुठं कोणासाठी कमवायचंय, हा भ्रम आहे. उद्या त्यांची मन दुबळी झाली तर याला जबाबदार आपण राहू. आज आपण नेमकं हेच केलंय, यांची मन कमकुवत करून टाकली आपण. हे जर मोबाईलमध्ये चांगले रंगले ना, यांना जेवणाचं भान नाही आहे, यांना झोपायचं भान नाही आहे. मग आपण त्यांच्या आयुष्याशी खेळू राहिलो. आपण यांना खेळायला, त्यांना टोटल पबजी विचारा, टोटल टिकटॉक विचारा, कोणती गेम या सध्या फोकसला कोणती गेम आहे रे मोबाईलला, घ्या. हा विनोद नाहीये. यांना कुठंतरी त्याला रडू द्या ना, थोडं रडू द्या ना, काय फरक पडाल. आता ज्यांची मुलगी 12वीला आहे, 15 दिवस पेपर आले, 18 तारखेला पेपर आहे, 12वीचा पेपर 18 तारखेला आहे. आज घरी गेले ना आईनं, त्या मुलीचा मोबाईल घेतला पाहिजे, इकडे मोबाईल जमा कर. शेवटच्या पेपरपर्यंत मुलीला मोबाईल द्यायचा नाही. लईत लई किती दिवस, 1 महिना. काय फरक पडेल, फरक काय पडेल. आणि ती मोबाईलमुळे अभ्यास करणार आहे का.